the ground, so I'll surrender. And I'll surrender. So गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर असं काही व्ह्यू आहे सकाळच्या 7:30 वाजता आमच्या रूममधून. अजूनपर्यंत ऊन आला नाही. ऊन आल्यावर अजून थोडं मस्त दिसणार आहे सीन्स. आणि आमचं साऊथ गोवा एक्सप्लोर करायचं प्लॅन आहे. तर जस्ट उठलो आहे मी. तर आजचा दिवस खूप मस्त जाणार आहे. तर गणपती बाप्पाचं नाव घेऊन चालू करूयात आजचा दिवस. थोडं फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करून बाहेर पडतो आम्ही आता. इथं काही लोक स्विमिंग पण करत आहेत. A few moments later. तर झालेलं आहे मी रेडी आणि जाऊयात आपण नाश्ता करण्यासाठी. नाश्ता करून आपल्या आजच्या दिवसाला सुरुवात करूयात. मस्त शॉवर घेतला मी. आत्ता जस्ट थोडं ऊन पडलेलं आहे तर थोडं बाहेरचं व्ह्यू एन्जॉय करा. Time I start to slip away, and I surrender, I surrender. आपल्या हॉटेलमध्ये हे स्विमिंग पूल पण आहे. आम्ही कधी एन्जॉय करणार काय माहिती. विटॅमिन डी घ्यायला आमच्याकडे विटॅमिन डी भरपूर आहे. चला ब्रेकफास्ट करून घेऊयात. तुम्हाला हॉटेल दाखवतो खाऊन. ब्रेकफास्ट येईपर्यंत हॉटेल दाखवतो कसं आहे काय. तर आमचं ब्रेकफास्ट झालेलं आहे. एकदम हलका ब्रेकफास्ट केलं होतं आम्ही. काय काय केलं ते तर सांग. इडली होतं आणि ऑमलेट होतं. ऑमलेट मसाला ऑमलेट. मी काय ऑमलेट खाल्लो नाही. ह्यानी खाल्ला फक्त. मी इडली खाल्लो फक्त. आणि सकाळच्या टाईमला थोडा असं व्ह्यू येतं आहे आमच्या रूममधून. सकाळच्या टाईमला थोडा असं व्ह्यू येतं आहे आमच्या हॉटेलचं, ह्या रिसॉर्टचं. तर इथे वरती आपलं रूम. हे पण ते खाली रेस्टॉरंटची जागा आणि हे सिटिंग एरिया आहे. आणि हे पण आपलं डायनिंग एरिया लंच डिनर करण्यासाठी. आणि हे रात्रीच्या टाईमला पाणी ह्याच्यापर्यंत होतं भरतीच्या वेळेस. आता ओहोटीच्या वेळेस खाली गेलं आहे पाणी एवढं. जिथपर्यंत तुम्हाला ओला असल्यासारखं दिसतं तिथपर्यंत पाणी होतं रात्रीच्या टाईमला. आणि ते सगळे बोट मच्छीमारीसाठी आले होते बहुतेक.
आता त्यांचं काम झालं आहे तर सगळे बोट हळूहळू चाललेत. आणि या साईडला इथं रूमच्या इथंच म्हणजे ते कंटेनर्स येतात ना, तर ते कंटेनर्सची पण जागा आहे इथं. आणि ॲक्च्युली मला कॅमेऱ्याची क्वालिटी एकदम खास वाटते आज तर. थोडं असं थांबूयात, थोडं व्ह्यू चांगलं येते. तर आज आपण साऊथ गोवा एक्सप्लोर करणार आहे. आणि एक गोष्ट समजली की साऊथ गोवामध्ये असं पार्टी असं काय सीन नसतं आहे, म्हणजे आहे पण थोड्या प्रमाणात. नॉर्थ गोवा एकदम असं एन्जॉय करण्यासाठी, इकडे साऊथ गोवा फक्त चिल मारण्यासाठी किंवा असं शांती पीस एन्जॉय करण्यासाठी येतात लोक. तर 2 दिवस आपलं साऊथ गोवा जर ठरलं आहे तर त्याचप्रमाणे आपण साऊथ गोवाचं एक्सप्लोअर करू. प्लॅन सगळे इकडचे आपण बीचेस बघूया. साऊथ गोवाचे जेवढे बीचेस आहेत ते आज बघून घेतो आम्ही. बघून लगेच निघायचं की किती वेळ आलं तर पूर्ण दिवसात होत नाही बघून. आणि आपल्याला एक चांगलं रेस्टॉरंट पण बघावं लागेल व्हेजचं, कारण काल एक ठिकाणी खाल्लं होतं, आज खूप त्रास केला आम्हाला दोघांना. पाण्यात बदल झाला आहे का कशात बदल झाला आहे माहीत नाही. तर चला मग स्टार्ट करूया डे आजचा. आणि बघा तुम्ही नेक्स्ट बीचेस मी दाखवतो तुम्हाला. आणि कोणते बीचेस तुम्हाला चांगले वाटतात ते कमेंट करून सांगा नक्की. आणि हे नॉर्थ गोवापेक्षा साऊथ गोवा मस्त आहे, म्हणजे ज्यांना नेचरची आवड आहे त्यांच्यासाठी एकदम खास. ज्या लोकांना पीस पाहिजे, शांती पाहिजे, त्या लोकांसाठी साऊथ गोवा बेस्ट आहे. नॉर्थ गोवामध्ये फक्त पार्टी नशा डान्स. तर चला सुरू करूयात आजचा डे. तर थोडं स्विमिंग पूलपाशी जाऊन बघूयात कसा आहे नजारा. आणि आत्ताच घाम यायला चालू झालं आहे, जस्ट वाजले 10. हे आहे आपलं स्विमिंग पूल आपल्या हॉटेलचं. आणि मगाशी तुम्हाला तिथून वरून दाखवलं मी. तर आम्ही स्विमिंग संध्याकाळी किंवा दुपारी बघू. जर चांगला हॉटेल कुठं भेटला नाही लंचसाठी तर इकडं आलो तर मग पहिला थोडं स्विम करूनच लंच करू. बाकी वेदर एकदम मस्त आहे. काल थोडं घाबरवलं होतं वेदरनी आम्हाला, पाऊस आला होता थोडा. तर आत्ता एकदम क्लिअर आहे वेदर, एकदम एन्जॉयबल आहे. मला वाटतं आहे आता असेल 32 वगैरे डिग्री असेल. आता कारमध्ये गेल्यानंतर समजेल आपल्याला. तर हे आपलं झोपण्यासाठी मस्त एकदम कम्फर्टेबल असं झोपून विटॅमिन डी घ्यायचं. कालपासून आत्ता एक स्पीडबोट दिसली आहे मला. टर्न घेतले काकाने, भैयानी सॉरी. तर गाडी आपली इथं पार्क आहे. आणि हे आपलं रिसॉर्ट निघायचं आहे. अजून अक्षय आला नाही वरून. आणि ह्या साईडला नेचर आहे. आणि भरपूर दिवस थांबलेलं पाण्याचा कलर हिरवं झालं आहे थांबून थांबून. चला, गाडी आता फुल गरम झाली असेल, उन्हातच होती एवढ्या वेळ. तर थोडं खिडक्या उघडून ठेवूयात आणि बाहेर काढतो गाडीला. तर हे सगळं पोर्ट आहे जिथे शिपमधून मटेरियल येतं आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस. हां, इम्पोर्ट एक्सपोर्ट इथूनच होतं आहे. इथेच राईट घ्यायचं ना, कपडा पुढे पुढे सर.
आता टेम्परेचर दाखवायला लागले 35. निघालो आहेत आपण कामेगुमहून. तर ते पोर्ट असल्यामुळं तिथं भरपूर वेळ लागला आपल्याला गाडी काढायला. आणि आता ठरलेलं आहे की आगोंडा बीचला जायचं आहे, जे इथून आहे 20 किलोमीटरवरती. आणि तिकडचं थोडे एरिया एक्सप्लोर करूयात, 2-3 बीचेस बघूयात. मग लंचसाठी चांगलं जागा हुडकूत तिकडं. नसेल तर पुन्हा आपल्याला ह्याच रेस्टॉरंटला यावं लागेल. आणि इथं जागोजागी सगळीकडं चर्चेस आहेत. तर एकदम नॅरो रोड्स आहेत आणि आम्ही सावकाश चाललो आहेत. राईट आहे ना, कारण इथले गाड्या खूप त्यांनी प्रो रायडर आहेत, पूर्ण अंगावर येऊन चाललेत आमच्या. मग आम्ही कुठल्या लफडा नको म्हणून सावकाश चाललो. आणि डेस्टिनेशन पण काय फार लांब नाही, जवळच आहे. तर एक मस्त असा व्ह्यू दिसल्यामुळं आपण थांबलोय रिव्हरचा. गाड्या भरपूर फास्ट येते तिथं. एक नंबर व्ह्यू आहे इथं, रिव्हरचं, बोटचं. तर अजून आपल्याला असले भरपूर स्पॉट दिसणार आहेत, त्यामुळं आपण जाऊयात जल्दी. चल, नाहीतर आपल्याला उशीर होईल जायला डेस्टिनेशनला. बारके रोड आहेत गोव्याचे, असे छोटे. तर इकडं छोटे असे घाट आहेत. एक जस्ट घाट चढला आम्ही आणि पुन्हा आता उतरायला लागलो. आणि एकदम शांत वातावरण आहे. कुठं असं म्युझिक डच्चिक आवाज नाही, काय नाही. तिथं तुला कुठं येत होता आवाज? तिथं पण नव्हतं. नॉर्थ गोवाला मस्त घर आहेत, कौलारू असलेले. तर इकडचे सगळे रोड असेच आहेत, घाट आणि दरी. आगोंडा बीचला जायचं रस्ते. आम्हाला वाटलेलं थोडं गाडी स्ट्रेट जाईल, फास्ट जाईल, पण त्याच्या उलट झालं. आणि इथं एक काका रील्स काढायला मस्त. आणि ह्या रोडला बऱ्यापैकी बाहेरच्या गाड्या पण दिसायला लागलेत, नाहीतर काल आल्यापासून फक्त गोवा पासिंग गाड्या दिसायला लागलेत. आणि एकदम हेवी ड्रायव्हर आहेत, असं काय बघत नाहीत, थांबत नाहीत साईड द्यायला. आपल्याला आता एक गिअर कम करावं लागेल का होते. तर हे एकदम खतरनाक चढ आणि उतार आहे तिकडं. नॉर्थ साईडला असं नाही, एकदम सी लेवललाच आहे आपलं. आणि आपली गाडी एकतर लोड घेत नाही. हे आलं बघ बीच, जेवढं निळं दिसायला लागले सगळं बीचचं पाणी जायचं. किती किलोमीटर दाखवत आहे अजून आपलं डिस्टेन्शन? 6.7 किलोमीटर. अजून 6 किलोमीटर इथंच गोल फिरायचं आहे घाटामध्ये. तर आता रिटर्न येताना तर सगळं उतारच होतं. आपल्याला आता उलट जाताना तिकडे बीचकडे जाताना तर सगळं उतारच आहे. रिटर्न आपल्या रिसॉर्टकडे जाताना एकदम स्टिफ भेटणार आहे. आणि गाडी आत्ताच येताना त्या स्टिफपेक्षा कमी स्टिफ असलेल्या ठिकाणी लोड घेत होती. पहिल्या गिअरवर आणावं लागलं आपल्याला.
तर आता टेन्शन आलं आहे मला, आम्ही रिटर्न रिसॉर्टपर्यंत जातो का नाही. पहिल्या गेअरवर जावं लागेल तेवढं सगळं चढत आहे की नाही. तर आलो तर आपण आता कुठल्या तरी एका बीचपाशी. अजून आमचं आगोंडा बीच अजून लांबच दाखवत आहे. तर असं सिंगल रोड आहे. आम्ही असं खाली उतरवतो. ॲट अ टाइम 4 गाड्या गेले. खतरनाक रोड. समोरून गाडी आली की खालीच उतरावं लागतं आपल्याला. इकडं कार पार्किंग कुठं आहे बघावं लागेल आपल्याला. Hey man, you want to die in Solapur? Hey, you want to die in Goa? Keep your legs away from the road. तर एकदम खतरनाक रोड होते आणि आम्ही आता पार्किंग शोधत आहोत. तर इथं पे पार्किंग म्हणून दिसायला लागले. तर पार्क केलं आपण गाडी. पेड पार्किंग आहे. 50 रुपये घेतले त्यांनी अर्ध्या तासासाठी आणि वॉकेबल डिस्टेंसवरती बीच है. तो पार्क कर दिया हमने गाड़ी और यहीं पे पास ही में बीच है. चलते हुए जा रहे. 50 रुपये दिए पार्किंग के. जाऊ दे, आपण हिंदी का बोलताय. तर आपल्या चॅनल मराठीत कन्वर्ट झाले हे विसरायला लागलो मी सारखं. तर पार्क केलं गाडी आणि इथंच चालत गेल्यानंतर बीच आहे आणि हे एकदम बीचच्या एंडला आलो आहे. आम्ही पार्किंग शोधत कुठंच पार्किंग भेटलं नाही. प्रत्येक हे रिसॉर्टवाल्यांचे त्यांचे पार्किंग आहेत. तर हे एकदम एंडला होतं आणि इकडचं थोडं कसं गर्दी कमी असल्यामुळे पाणी स्वच्छ असायचे चान्सेस आहेत. पण आता पाहूयात कसं आहे काय. रिटर्न येताना हे बोर्ड लक्षात ठेवावं लागेल आपल्याला, नाहीतर दुसरीकडे जाणार आपण. तर आलो आहेत आपण बीचपाशी आणि वारा पण भरपूर सुटला आहे. एकदम लेस क्राउडेड बीच असेल हे गोव्यातलं. झिरो क्राऊड. लाटांचा आवाज ऐकू शकता तुम्ही. आता इथं हवा जास्त आहे तर आमचा आवाज किती रेकॉर्ड व्हायला आहे आणि किती नाही काहीच आयडिया नाही. स्वच्छ आहे पाणी एकदम. वारा एकदम भयानक आहे. आता टाईम वाजले आहेत 12:23 आणि इथं लोकल्सला विचारलं आम्ही की जेवण कुठं चांगलं भेटतं. तर त्यांनी म्हणले ह्या साईडला साऊथ गोवाला जेवण करण्यासारखं नाही आणि त्यात मी व्हेज आहे तर माझ्यासाठी तर नाहीच नाही. त्यांनी सजेस्ट केलं की नॉर्थला जावा. तर आम्ही इथं हे ॲगोंडा बीच आणि कोला बीच बघतो आणि आपल्या रूमकडं चांगला रेस्टॉरंट कुठं आहे तिथं लंच बघूत आपण. आता लोडेड आहे तर 2 वाजेपर्यंत काही गरज नाही. थोडं इथले वाईब्स एन्जॉय करूयात. एकदम मस्त असं आहे. ऊन आहे पण असं एवढं लागत नाही ऊन, कारण पाण्यामुळं थोडं थंडावा असतो. लाटा पहा आहे. पाणी हळूहळू जास्त यायला लागले. तर एकदम लेस क्राऊडेड असं बीच आहे आणि आम्ही असं बीचच्या साईडला वॉक करत चालले. तोंड उघडले की असं बीट आणि त्याचं हवा आत चाललं आहे ते जिभेवर यायला लागलं आहे मीठ. एकदम मस्त वातावरण आहे आणि इथं सगळे रिसॉर्टमध्ये फॉरेनर्स जास्त दिसायला लागलेत. म्हणजे ते बीचच्या अट्रॅक्शनमुळं आणि लेस क्राऊडेड असल्यामुळं हे बीचेस त्यांनी प्रिफर केलं. इथं लाईफ गार्ड
आम्हाला पण परमिशन पाहिजे होती बीचवर कार आणायची आली असती की नाही. तर आपण अर्धा तास स्पेंड केलेला इथं आणि निघालोत आता कोला बीचकडे. इथं तर काहीच क्राऊड नाही. कोला बीचला थोडं चेकआउट करून मग आपण आपल्या रिसॉर्टकडे जाऊयात. दुपारच्या जेवणाची वेळ होईल जाईपर्यंत. जायला यायला 1 तास लागत आहे. तर तिथं निघताना मी टायमिंग नाही बघितलं एक्झॅक्ट. तर भरतीच्या वेळेस रात्रीच्या टाईमला पाणी हे असं जे रेषा दिसायला लागलं आहे ह्या ह्याच्यातपर्यंत येतं आहे रात्रीच्या टाईम. त्या दगडाला मस्त पाणी झडका लागलं. तर फार गरमी आहे आणि आमचं साऊथला यायचं डिसिजन बहुतेक चुकलं आहे असं वाटायला मला. वासरांची गँग आली जे आम्हाला जाऊ देणं झाले. साईड प्लीज, वी आर लिव्हिंग युअर प्लेस. हात बघा पूर्ण घाम पुसून पण अजून घाम यायला लागलाय. आत्ता कुठं AC चालू केल्यानंतर थोडं बरं वाटायला आहे. अशी गाडी पाहिजे मॉडिफाईड. कोला बीच ना, कोला. तर आम्ही चाललो आहेत आता कोला बीचला आणि पुन्हा असं छोट्या छोट्या रोडवरनंच चाललो आहेत. फक्त समोरून गाड्या येऊ नयेत. आले तर लय अवघड होईल. म्हणजे 2 गाड्या पास जायला काय ठिकाणी जागा आहे, काय ठिकाणी बिलकुल जागा नाही. आता बघा कसं जायचं, कुठनं जायचं. तर असं एकदम चिटकून जावं लागेल. इथं छोटी बोट घेऊन चाललेत त्यांनी कुठं तर. हो चाचा, चाचा. हॅलो मेन रोडला. त्यांनाच तिकडे वळला आहे. 3 गाड्या बघून आपले मागं एक. तरी छोटी गंगा हो इथंच कोला म्हणा. मस्त आहे व्ह्यू. तर हे कोला बीचला जायचं रोड आहे आणि तिथे एक भैया आम्हाला खूपच सपोर्ट करत होता. तर आम्ही सांगितलं त्यांना की आमचं हॉटेल सगळं बुक आहे, तुमचा टाईम वेस्ट होऊ नये म्हणलं त्यांना. तर रस्ता एकदम खतरनाक आहे, फुल ऑफ रोड आहे. गाडी तुम्ही बघू शकता हो किती हलायला लागले. मी पण कन्फ्यूज व्हायला लागलो गाडी कोणीकडून जाते काय. खतरनाक रोड आहे. थोडं कॅमेरा ठेवूयात आपण, सावकाश जाऊयात. पूर्ण गाडी हलायला लागली. आमचं शेताचं रोड पण ह्याच्यापेक्षा चांगला आहे, पण आमच्या शेतात बीच नाही. बीच के लिए कुछ भी. अब काय डेंजर आहे रस्ता. रस्ताच संपे नाही किती वेळ झालं. सगळ्यात दगडाचा रोड आहे.
मोठं जे पर्वताला असतं ना ते दगड त्यासारखं रोड आहे बघा. कोणीकडून घालायची गाडी. स्टेअरिंग ऑटोमॅटिक फिरायला लागले. एकदम सावकाश घेऊन चाललो आम्ही. फॉर्च्युनर पण ह्यापेक्षा हळू चालवतात लोक आणि आपण स्विफ्टला असल्या ठिकाणी घालायला लागलो. खतरनाक जागी एकदम. पाठीमाग कार्य फास्ट आलं ते. त्याला सोडायचं का? आमच्या मागच्या साईडला एक कार आली. आपण इकडं उभारूया थोडं लोक नसलेल्या ठिकाणी. एकदम मस्त व्ह्यू. तर हे आलेलो आहेत आपण कोला बीचला. आणि कोला बीचला पिंक बीच पण म्हणलं जातं. आता टाईम वाजले 1:19. कोला बीचला पिंक बीच पण म्हणलं जातं कारण हे पिंक कलरचं दिसतंय. तुम्हाला दाखवतो मी, आयडिया येईल. हे पहा, इथलं पाणी थोडं असं पिंक कलरचं दिसायला लागलं मला इथून पण. आता कॅमेरामध्ये किती दिसतंय आणि किती नाही हे आम्हाला एडिटिंग करतानाच कळणार आहे. सध्याला आम्हाला काहीच समजत नाही. ऊन पण भरपूर आहे. इथं पार्किंग आहे बीचची. इथं थोडे रील्स वगैरे काढून आपण जाऊयात खाली. You don't owe me anything, but I believe that you can show me all the things that I've been needing. I'm just hoping you give me a reason to go on. तर एन्जॉय करत आहोत. 1 तास झाला आता इथंच आहे आपण. जरा तर दाखवू आपल्या ऑडियन्सला. जरा बघा बघा, तुम्ही पण बघा. मला पिंक बीच पण असं म्हणतात. पिंक बीच, रशियन बीच. समझ रहे हो. आणि सनसेटचा व्ह्यू पण आहे. सनसेट पॉईंट पण आहे. 6:30 वाजता इथं खूप भारी सनसेट येतं. आणि अजून एक सनसेट पॉईंट आहे याच एरियामध्ये. तर आपण संध्याकाळी तिथे विजिट करणार आहोत. आपण निघूयात बीचला. तर सध्याला ऊन भरपूर आहे त्यामुळे बीचला तर आम्ही जाणार नाही खाली. तर मी घेतलं आहे नारळ पाणी, ह्याने घेतलं आहे लिंबू सरबत. आणि असं बीचचं व्ह्यू एन्जॉय करत नारळ पाणी प्यायची मजा वेगळीच आहे. ते इथं आल्यावरच समजेल. तर चला एन्जॉय करूयात नारळ पाणी. इथं ब्युटिफुल व्ह्यू ऑफ बीच, कोला बीच दिसेल बघा. पिंक कलर बीचचं, त्यामुळे ह्याला पिंक बीच म्हणतात. कोला बीचला गुड बाय करा आता. आता जाऊयात आपण आपल्या रिसॉर्टकडं. आणि हे रस्ता पण लय डेंजर आहे, पण हे रस्ता येणं वर्थिट आहे व्ह्यू बघितलं तर. हे तर चला. अरे आपल्या हॉटेलचं लोकेशन लाव, दुसरीकडे जायचं आपण कुठंतरी. बाहेर 34 डिग्री आहे
एवढं काय वाटलं नाही मला तिथं गरमी, पण जेव्हा ते पायरीकडे गेलो तिकडं भरपूर गरमी दिसत म्हणजे फील होत होती. नेटवर्क नाही आहे. खतरनाक दगड आहेत. सावकाश म्हणजे जेवढं सावकाश म्हणेल तेवढा धाडधूड आवाज यायला लागले. आपल्याला अजून वापरायची आहे गाडी. एकदम खतरनाक. पावसाळ्यात कसं होईल हाल इथलं. असा ऑफरोड गाडीने फर्स्ट टाइम केलाय माझ्या. लोक येणारच नाही तिकडे कोल्हापूर बीचला पावसाळ्यामध्ये. रे पाणी पाणी भरतं इथं. येतेच लोक. टेकलीच ती गाडी. हे सगळ्यात खराब पॅच. रस्ता बघून वळले त्याने. इकडं काय जायचं नाही. अशात फक्त एकच आहे की समोरून कार येऊ नये. आले म्हणून इथंच थांबले. फायनली आलो आपण थोड्याशा चांगल्या रोडला. अजून पुढं कठीणाई आहेच. आहे तशीच आहे. आणि कठीण आता वाजले तर 2:33 आणि आपण ह्या एका लोकलला विचारलं होतं. त्यांनी म्हणला ह्या एरियात तुम्ही रेस्टॉरंट बघायला जाऊ नका कारण एकदम लेस क्राऊडेड एरिया आहे साऊथ गोवा. आपलं हॉटेलमधलंच तर रेस्टॉरंट 15 दिवस ठेवून फ्रीजमध्ये ठेवून बनवून देतात म्हणला त्यांनी. इकडं नकोच. मग आम्ही पण रिस्क घ्यायला नको. आधीच आमची बॉडी वीक आहे. त्यात अजून असले प्रयोग केलं तर रिटर्न सोलापूरला जायचं अवघड होईल. जाऊयात पुन्हा आपल्या रिसॉर्टकडे आणि त्या एरियामध्येच थोडं चांगले रेस्टॉरंट बघून जाऊयात जेवायला. काय म्हणलं ते हॉटेलचं नाव? इंडी. चढली भाई. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ मारुती सुझुकी स्विफ्ट. मला वाटलं चढणार नाही. अजून आहे. तिसऱ्या गिअरमध्ये जाऊ आहे की नाही. जेवढं कमी गेअर तेवढ्या लवकर जाते ना. ताकद जास्त येते म्हणजे टॉर्क जास्त येतं. टॉर्क म्हणजे थांबल्या ठिकाणावरून उचलायची शक्ती. अजून 2 मिनिट राहू दे. मग चार्जिंगला लावून आता पुन्हा उतार चालू झाला. टर्नमध्ये समोरनं गाडी आली तर व्हेरी डेंजरस. हे बघ उतार. लॉर्ड आल्टो.
रोड रेस. हा गालगे रोड रेस झाले का बरोबर. लॉर्ड अल्टो यातला फक्त टर्न टाकायला सरप्राईज असं एकदम सरप्राईज. अभी एवढं चढलो का आपण जाताना. येताना वाटत होतं लई चढ आहे, जाताना वाटत चढ होतं नॉर्मल आहे. काय कळा नाही. आता नुसतं न्यूट्रल सोडलं तरी गाडी 100ची स्पीड पकडते. हे बघ इथंच आपली गाडी थोडं हे करायला ती स्ट्रगल. तर आत्ताचे जे चढ होतं तिथं आमची फाटत होती की गाडी वर चढती का नाही म्हणून. पण मी आलो वरती. तर आता कॅमेरा ठेवतो, चांगलं रेस्टॉरंट बघतो, त्या रेस्टॉरंटमध्ये लंच करतो, मग पुन्हा आपण आपलं जर्नी कंटिन्यू करूयात, बीचेसची जर्नी. तर 3:20 वाजलेत आणि आम्ही आलो आहे आपल्या रेस्टॉरंटला. जेवण रात्री आणि सकाळी पण ब्रेकफास्ट चांगलं होतं म्हणून तिथंच जेवायचं प्लॅन केलं आहे. तर हालत एकदम खराब आहे. तर आम्ही जेवण पण रूममध्येच मागवलं आहे. जेवण करून थोडं रिलॅक्स करतो, ऊन भरपूर आहे. तर आत्ता वाजले 3:30. तर 5पर्यंत रेस्ट करून 5ला बाहेर पडूया. 5ला बाहेर पडून मग धिंगाणा. आम्हाला जास्त डिस्काउंट दिले नाहीत म्हणून आम्ही आज रूममध्ये जेवढे A to Z लाईट आहेत सगळे लाईटी चालू ठेवलेत आम्ही. सगळे बटन ऑन आहेत. आम्ही असं वसूल करायला लागलो रूमचं रेंट. कोण चालवलं? कस्टमर चालवलं का तुम्ही? हात करतो ना. नाही तुम्ही बघितलं. तर आता वाजलेले आहेत 5:26 आणि आपण निघत आहोत सनसेट बघण्यासाठी. 20 मिनिट लागतील आपल्याला स्पॉटला पोचायला. बेतुल सनसेट व्ह्यू पॉईंट असं ठिकाणाचं नाव आहे. तर तिकडे जायचं आपल्याला. आणि अजून एक 20 मिनिटात येईल का सनसेट, होईल का बघूयात काय होतं. जेवण मस्तपैकी झालं. एक 10 मिनटं विश्रांती घेतली आम्ही आणि आता निघूयात. तर आम्ही निघत आहोत सनसेट पॉईंटकडे. हे लाईट का बंद केलं आहे मी? सगळे लाईट चालू असायला पाहिजे. AC पण चालू असायला पाहिजे. AC पण बंद नको राहू दे, आपण आल्यावर करू. नाहीतर ठेव चालू, कर चालू इसकी माँ की. तर हे आमच्या रूमचं टेरेस आहे. तर 1 नंबर व्ह्यू आहेत ना. आणि आम्ही आत्ता यायला लागलो. इथून पण सनसेट एन्जॉय करता येते, पण आपण तिकडेच जाऊयात सनसेट एन्जॉय करायला. हे पोर्ट आहे ते मी सांगितलेलं. तर चला, लेट होत आहे आपल्याला निघायला. तर आपण निघत आहोत आपल्या रिसॉर्टवरून. जाता येता फक्त मच्छी मार्केटच आहे. हे फक्त आम्हाला माहीत असतं एवढंच, तर आम्ही हे रिसॉर्ट बुक केलं नसतं. तर बघा, कुत्रे पण मासे खायला लागले. हर कुत्ते का दिन आता है. तर एकदम परफेक्ट टाइमला निघत आहे आपण.
5:30ला निघतो म्हणत 5:56 वाजले. तरी डेस्टिनेशन जवळ आहे म्हणून ठीक आहे. तर एकदम खतरनाक पुन्हा ऑफ रोडिंग चालू आहे आपल्या गाडीची. सनसेट दिसायला लागले समोर आम्हाला. ते नवीन रोड आहे बे, प्लेन असलेला. जाताना तिकडून जाऊ आपण. ह्याच्यापेक्षा तर चांगला रोड आहे बघ. ते एकदम लाल लाल. कनेक्ट होते का नाही बघू फक्त पुढं. नाहीतर ते तिसरीकडं आणि आपण दुसरीकडं. कसलं बघायला तर ब्लॉक कर रहा है उन्हें म्हणाले त्यांनी. सनसेट सनसेट. And I'm still running from my demons. I'm still hiding all my secrets. And I just need someone I believe in. Will you wait for me while I'm still what to say every time I start to slip away. And I surrender. I surrender. There's no more falling down. I've hit the ground. तर आलेलो आहेत आपण सनसेट पॉईंटला. मी कधी पण कॅमेरा चालू केली की मला फोनच येते. कधी ना फोन करणारे लोक पण फोन करतात. तुम्ही एक चांगला टाइम लॅप्स एन्जॉय करा. 3, 2, 1. And I surrender. I surrender. There's no more falling down. I've hit the ground. So I surrender. And I surrender. There's no more falling down. I've hit the ground. You don't owe me anything, but I believe that you can. तर सनसेटनी जरा आम्हाला धोका दिला. गायबच झालं सेट व्हायच्या आधी. बहुतेक त्यांना पण सिंगल राहायचं आहे सूर्यदेवाला. अरे एकदम टट्टी टट्टी रोड आहे ते. तर इथं गाडी पार्क केलं आपण. कॅव्हेलोसा कॅव्हेलोसिम बीच. तर आम्ही आलो आहेत कॅव्हेलोसिम बीचला. इथं आपली गाडी पार्क केली आणि चालत निघालो आहेत बीचकडे. तिथल्या त्या कुठलं बीच होतं ते? कँगोलियम का काय? कॅन्डोलिम नाही बे, कॅन्युगोलिम का काय तर होतं ते. कँगुलिया बीच का काय तर होतं. आम्हाला नाव पण येणार त्याचं. तर ते पण स्टेअरकेस पण नाही, दगडातून उतरायचं होतं. तर कँग्युनियम तर तिथं आम्ही गेलो नाही. आता ह्या बीचला चाललो आपण. सगळेजण चालले तर आपण यायला लागलो. बीच एन्जॉय करूयात चला. इथं बहुतेक 4च प्लेस आहेत बसण्यासाठी सध्याला. सिल्वर वेज इकडं 2 आहेत, ह्या साईडला 2 आहेत. तर तिकडं थोडं लाईटिंग चांगलं आहे. आपण त्याच्यासमोर जाऊया. आपण दिसायलो का नाही काय माहिती आहे. दिसायला की बेस्ट मस्त आहे.
वारा खूप डेंजर आहे इकडं. त्यासाठीच मारले. आणि तिथे वारा भरपूर जोरात आहे. माझं वॉइस रेकॉर्ड होत आहे की नाही काय माहिती. ह्या कॅमेराचा एकदम हार्ड टेस्ट चालू आहे. साऊथ गोवाचे कुठल्या पण बीचवरती जावा, बीच तुम्हाला एम्प्टीच मिळतील. लाईटच्या कमतरतेमुळे सगळे लोक फ्लॅशलाईट लावून यायला लागले बीचवरती. तर आम्हाला काय साऊथचे बीचेस पचेना झालेत. आम्ही आता उद्या सकाळी नॉर्थला पळून जाणार आहे. ती बुकिंग आता कॅन्सल करतो. लास्ट डिनर आणि उद्या लास्ट ब्रेकफास्ट करतो. कल्टी मारतो आता नॉर्थला. लय शांत आणि वातावरण वेगळं जायचं. म्हाताऱ्यांच्या जागेत आम्ही अडकलो असं झाले. सगळे लोक गेलेत. लास्टला आमचीच गाडी राहिली इकडं. जाऊयात आता रिसॉर्टकडेच. इकडं तर काय नाही. आता उद्या नॉर्थलाच होप आहेत आमचे. ते एवढा भंग होऊ नये म्हणजे झालं. हे कॅवेलोसिम बीचपाशी सगळे 5 स्टार हॉटेल आहेत. जेवढे दिसले मला रिसॉर्ट आणि हॉटेल्स सगळे 5 स्टार हॉटेल. जाऊयात आपल्या रिसॉर्टलाच. आता ह्या एरियात काहीच नाही असं कळलं आहे आम्हाला. जेवढं फिरलो आता सकाळपासून तेवढं एकच दिवस बास साऊथला. आता आपल्या रिसॉर्टकडे जायला हेच लहान रोड आहे. आणि आता वाजलेत 8:18 आणि ह्या रोडवरती शांतता बघून वाटते रात्री 12-1 वाजले काही की. भीती वाटते एकटा जर आलं तर गोवाला ह्या रोडला. तर भेटूयात आता रिसॉर्टला पोचल्यावरतीच. A few moments later. आलेलो आहोत आपण हॉटेलला. तर आलो आहे तर आपण रिटर्न आपल्या रूमला. आता वाजलेत 9. रूमवर येता येतं आपल्याला वाजले 9. आता डिनर करूयात आणि उद्या पहिला इथनं कल्टी मारूयात नॉर्थ गोवाला. आम्हाला समजलं आहे की साऊथमध्ये काहीच नाही. फक्त क्राऊड नसेल तुम्हाला आवडत तर साऊथ गोवा प्रेफर करा. बाकी तुम्हाला जर क्राऊड पार्टीज आणि एकदम भरलेले बीचेस आवडत असतील तर नॉर्थ. आणि आम्हाला पहिला साऊथची इच्छा होती तर आता ते सगळी इच्छा मिळली. आता उद्यापासून नॉर्थ. उद्या काय तर करून कल्टी आणतो. आता त्याला बोललो आहे बघू ते सांगतो म्हणलेत आपल्याला बुकिंगचं. बघूयात आता उद्या. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. आणि जर तुम्ही नवीन व्ह्यूवर असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच ट्रॅव्हल कंटेंट आणत राहीन इन फ्युचर. तर गुड बाय.